श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची भाजी. पहिल्यांदा टाकून घेतले जिरानंतर आलं लसूण पेस्ट. आलं टाकायचं नाही, लसूण पेस्ट. थोडा लसूण टाकला ठेचलेला, आबडधोबड लसूण ठेचून घ्यायचा. त्यानंतर त्याला लसणाला थोडं 2 मिनटं सोनेरी रंग येऊस्तोवर परतून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं एक चमचा बेसन टाकायचं. 1 चमचा बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठनं भाजी अशी घट्टसर बनते, घट्ट होते, पातळ होत नाही, काही नाही. भाजीला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून हे करून घ्यायचं. एकदम परतून घ्यायचं. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. असं होईपर्यंत. त्यानंतर लाल तिखट, थोडंसं लाल तिखट घ्यायचं. थोडंसं लाल तिखट परतून घ्यायचं. त्यानंतर पनीर मसाला. हे बघा, पालकाची प्युरी करून, पालक शिजवून प्युरी करून घेतली होती. प्युरी टाकून घ्यायची. प्युरी करून आपल्याला हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं. एकदा त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढे घट्टसर पाहिजे तेवढं पाणी. हे बघा कसला भाजीला छान हिरवा कलर आलाय. छान असं प्युरी करून घ्यायची. आपल्याला जेवढं घट्ट पातळ पनीर आवडते तितकं टाकायचं आणि अशी भाजी छान करून घ्यायची मस्त. हे बघा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, बघू शकता तुम्ही कसला सुंदर कलर आलाय भाजीला आपल्या. एकदम हिरवा हिरवा. थोडा नंतर हे होऊ द्यायचं. पाच मिनटं वापरून घ्यायचं. थोडी तिला घट्टपणा आला पाहिजे. असा 5 मिनटं घट्ट होईपर्यंत एकदा दोनदा चमच्यानं हलवून घ्यायचं. हे बघा, आता 5 मिनटं झालीत आपल्या भाजीला. नंतर पनीर टाकून घ्यायचं. हे बघा, मी सोनेरी रंगावर असं हे पनीर परतून घेतला होता. आता हे पनीर आपण आतमध्ये सोडून देऊ. हे बघा, हा पनीर त्यातमध्ये सोडून द्यायचं. छान असं आपलं पालक पनीर तयार आहे. हे बघा आपलं छान असं पालक पनीर छान असं एकदम नॅचरल पद्धती आपली गावरान रेसिपी पालक पनीर तयार आहे. ह्याला तुम्ही चपाती संगट खाऊ शकता, भाकरी संगट खाऊ शकताय आणि त्यासोबत भात पण छान लागतो. थोडी पातळ पिली ना तर भात असं एकदम चविष्ट लागते. श्री स्वामी समर्थ.